शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट। परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आलेला आहे। दिवटेला मारहाण करणारा समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती। त्याचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला। या प्रकरणात परळीमध्ये गुन्हा दाखलची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीचा शिवराज दिवटेला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलेला आहे। बीडमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। परळीतील जलालपूर येथे जमावाकडून समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्याची घटना घडली होती। या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्या विरोधात समाधान याच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समाधान मुंडे हा ऋषिकेश गिरी याला सोडण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना जलालपूर येथे चौकामध्ये भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्यासह इतर 7 ते 8 जणांनी त्याला अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथा, बुक्क्या व बेल्टने मारहाण केल्याची या तक्रारीत म्हटले आहे। आता या प्रकरणाचा अधिक तपास परळी शहर पोलीस करत आहेत। परळी शहर पोलीस ठाण्यात समाधान मुंडेच्या आईने तक्रार केली आहे। जलालपूरमध्ये मारहाण झाली होती, त्यानंतर आता शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट आलेला आहे। 16 मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता। त्यासाठी शिवराज दिवटे वय वर्ष 18 राहणार लिंगोटी तालुका परळी हा मित्रांसोबत गेला होता। त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचे अपहरण करून त्याला निर्जळ स्थळी नेत रिंगण करून बेदम मारहाण झाली होती। त्यानंतर पायाही पडायला लावले होते। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। शिवराजच्या जबाबावरून 20 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 7 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। दरम्यान शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी समाधान मुंडेलाही जलालपूरमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका।